पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत। तर आता इकडे आपण पाहतोय की समर हा स्वानंदीला विचारत असतो, स्वानंदी नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे आणि कशासाठी तुम्ही लॅपटॉप वगैरे मागून घेतलाय आणि निलिमाला का थांबवलंय, काय नक्की तुमच्या मनात काय आहे। स्वानंदी म्हणते, समजेल ना, समजेल राजवाडे, सगळं लगेच समजेल, फक्त 2 मिनिटांची वेळ तर द्या। आणि मग लगेचच स्वानंदी आता लॅपटॉप सुरू करते आणि लॅपटॉपवरती आता निलिमाने निकिताच्या पर्समध्ये तो आजीच्या खोलीतला हार टाकलेला व्हिडिओ स्पष्ट दिसत असतो। त्यानंतर मग आता लगेचच स्वानंदी म्हणते, आता कळलं। त्याबरोबर आता ते सगळं बघून समरच्या पायाखालची जमीनच सरकते। समरला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्याबरोबर लगेचच स्वानंदी ही निलिमाकडे येते आणि निलिमाला म्हणत असते, कळलं असेलच तुम्हाला, मला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत ते, आणि आता माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पटापट आणि खरी द्यायची, समजलं ना। जितकं विचारेन तितकंच बोलायचं आणि खरं बोलायचं। थोडंसं जरी खोटं बोललात ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याशी आहे। नाही जर मी पोलीस बोलवले आणि ताबडतोब पोलिसांना तुमच्याकडनं खरं वधवून घ्यायला नाही सांगितलं ना तर मी सुद्धा नावाची राजवाडे नाही, लक्षात ठेवा। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे निलिमाला ती विचारते, कोणाच्या सांगण्यावरून केलं ते सगळं, बोलताय की पोलीस। त्याबरोबर लगेचच निलिमा हात जोडते आणि म्हणते, सांगते सगळं खरं सांगते, पण प्लीज पोलिसांना नका बोलू। आणि मग ती सांगू लागते, हे सगळं काही मी मल्लिकाच्या सांगण्यावरनं केलं। मल्लिकाने मला सांगितलं होतं तिला खरं तर आनंदची आणि समरची मैत्री तोडायची होती। तिने खूप प्रयत्न केले समर आणि आनंदला वेगळं करण्यासाठी, पण ते दोघं कधी वेगळे होतच नव्हते, त्यामुळे तिने हे सगळं केलं। त्याबरोबर आता इकडे हे सगळं काही बघून आता मात्र अंशुमनला, त्याचबरोबर अर्पिताला आणि मल्लिकाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। त्यांना आता कळत नसतं की बापरे, हे सगळं सत्य समोर आल्याच्यानंतर आता काय करेल समोर आपलं। त्याबरोबर आता लगेचच इकडे स्वानंदी समरला म्हणते, आता आली स्वतःची तरी चूक लक्षात, की अजूनही तुम्हाला असंच वाटतं की सगळी चूक निकिता आणि आनंद भाऊजींची आहे, त्या दिवशी काय वागलात तुम्ही। त्याबरोबर मग मात्र आता समरला खूपच पश्चाताप होत असतो की अरे यार, मी केवढी मोठी चूक करून बसलेलो आहे, मी हे सगळं का केलं, कशासाठी केलं, का मी माझ्या मित्राबरोबर भांडलो, एवढ्या वर्षाची मैत्री मी अशी का स्पॉईल केली। मग आता समर म्हणतो, बघाल तुम्ही मी काय करतो ते। आणि मग आता तो चक्क आनंदच्या बिल्डिंगखाली येतो आणि बिल्डिंगखाली उभा राहून आता तो आनंदची माफी मागत असतो। तो मोठ्याने म्हणत असतो, आनंद, आय एम सॉरी, माझं चुकलं, प्लीज मला माफ कर। आता आनंद वरती घरामध्ये बसलेला असतो आणि आता त्याला खरं तर खूप इच्छा असते समरकडे जाण्याची, धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारण्याची, पण स्वानंदीने सांगितलेलं असतं की जोवर समर वरती येऊन स्वतः तुमच्या हाताला हात धरून तुम्हाला मानाने त्या घरात घेऊन जायला परत येत नाही, तोपर्यंत तुम्ही समरला माफ करायचं नाही। त्यामुळे आनंद गप्प बसलेला असतो। आता इकडे समर म्हणत असतो, आनंद, मला माहिती आहे तुलासुद्धा माझ्यापासून लांब जाऊन करमत नाही आहे, मलासुद्धा नाही करमत आहे, प्लीज मला माफ कर आणि जे झालं गेलं ते सगळं प्लीज विसरून जा आणि पुन्हा एकदा आपण दोघंजणं एकत्र येऊया। आनंद प्लीज, जे झालं त्या सगळ्यासाठी पुन्हा एकदा खूप सॉरी, पण प्लीज ये ना परत, आनंद प्लीज। आता आनंदला वाटत असतं की जावं आणि ताबडतोब समरला मिठी मारावी, समरला माफ करून टाकावं, समरचं सगळं ऐकून घ्यावं, पण आता निकिता त्याला म्हणते की थांब आनंद, असं नको करू, स्वानंदीने आपली खूप मदत केली आहे आणि तिला हे सगळं नाही आवडणार। आता त्याच्यावरती आनंद म्हणत असतो, अगं मला सगळं मान्य आहे, पण तरीही समर एवढी माफी मागतोय आणि आमच्या मैत्रीच्या रिलेशनमध्ये या सर्व गोष्टींना कधी जागा नव्हतीच गं, आणि समोर आत्ता एवढं स्वतःहून बोलतोय तरी पण काय हरकत आहे। त्याबरोबर आता निकिता त्याला थांबवून ठेवते। मग आता एवढी खाली माफी मागत असतानाही आनंद खाली येत नाही आहे, ही गोष्ट समरच्या लक्षात येतात। समरला वाटतं की आनंद माझ्यावरती खूप जास्त नाराज आहे आणि खरोखर नाराज होण्यासारखी गोष्टसुद्धा आहे। कदाचित जर आनंदच्या जागी मी स्वतः असतो तर मी कधीच माझ्या मित्राला माफ करू शकलो नसतो, पण
आता काहीही झालं तरी मला आनंदचं मन पुन्हा जिंकायचं आहे, त्यासाठी अगदी काहीही करावं लागलं तरीही माझी तयारी आहे. मग समर काय करतो, समर आता वरती आनंदच्या घरात येतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे मल्लिकाला स्वानंदीचा खूप जास्त राग आलेला असतो आणि निलिमाचा सुद्धा तिला राग आलेला असतो. मल्लिका आता रूममध्ये जाऊन चिडचिड करत असते. ती म्हणत असते, ह्या निलिमाची एवढी हिंमत झाली की हिने माझ्या विरुद्ध तोंड उघडलं, माझ्या विरुद्ध चक्क हिने सर्व खरं सांगितलं. पण त्या स्वानंदीमुळे घडलं हे सगळं. तिला काय गरज होती, कोणी एवढा तिला नसता शहाणपणा करायला सांगितला होता, काय गरज होती तिला नसते पुरावे वगैरे गोळा करायची, नको ते शहाणपणा करायचा, नको तिथे नाक घुपसायचं, गरज नसताना पुढे पुढे करायचं, मध्ये मध्ये लुडबुड करायची, ही ना त्या स्वानंदीची सवयच आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे म्हणायला लागतो आता मल्लिकाचा मुलगा की मी तर ना त्या स्वानंदीला सोडणार नाही आहे मॉम. मला असं वाटतं की जावं आणि थेट तिचा गळा दाबावा आणि जीव घ्यावा आणि एकदाचं तिला संपवून टाकावं. आपल्या रस्त्यातनं तो स्वानंदी नावाचा काटा कायमचा बाजूला करून टाकावा. तू फक्त एकदा बोल, बघ मग मी काय करतो. त्याबरोबर अर्पिता त्याला म्हणू लागते, गप्प बस अंशुमन, तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का मूर्खा. अरे असं काही जर आपण केलं ना तर या सगळ्यामुळे त्या स्वानंदीचा जीव जाईल की नाही ते माहिती नाही, कारण लगेचच तिला वाचवण्यासाठी समरदादा पुढे येईलच, पण या सगळ्यामुळे ना आपण गोत्यात येऊ शकतो. कळत नाही आहे का तुला. त्याबरोबर मल्लिकासुद्धा म्हणते, हे बघ अंशुमन, आपल्याला काहीसुद्धा चुकीचं करून चालणार नाही आहे, कारण आपलं एक चुकीचं पाऊल आपल्याला दुःखाच्या दरीत ढकलू शकते आणि आधीच ती स्वानंदी आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. आपण घाईघाईने विचार करून कुठलाही निर्णय घ्यायला नको आहे. तर इकडे स्वानंदी ही समर आनंदकडे गेल्यापासून प्रार्थना करत असते की देवा, आता आनंददादांमधलं आणि यांच्यामधलं सगळं काही व्यवस्थित होऊ दे. राजवाडे आणि आनंद भाऊजी पुन्हा एकदा एकत्र येऊ दे. आजपर्यंत आनंददादांनी खूप काही केलेलं आहे राजवाड्यांसाठी आणि राजवाड्यांनासुद्धा आता ह्यांची जाणीव झालेली आहे. आता त्या दोघांमधली मैत्री पुन्हा पूर्वीसारखी फुलू दे, सगळं काही व्यवस्थित घडू दे, अशी सगळी प्रार्थना आता स्वानंदी करत असते देवाकडे. आणि त्यावेळी आता मग ती विचार करू लागते, एवढा वेळ झाला समर जाऊन पण अजूनही काही फोन नाही, मेसेज नाही. झालं असेल ना तिकडे सगळं व्यवस्थित, समरने नक्की जाऊन आनंद भाऊजींची माफी मागितली असेल ना. काय करू, फोन करू का निकिताला. नाही नको, जर तिकडे समर असतील तर मग त्यांना कळेल ह्या सगळ्याचा हात माझा आहे. मग लगेचच आता निकिताचाच स्वानंदीला फोन येतो आणि स्वानंदी आणि निकिता बोलत असतात. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इकडे आता मल्लिका म्हणत असते, त्या स्वानंदीमुळे ना मला नेहमीच मात खावी लागते, पण आता नाही, आता बास. आता त्या स्वानंदीला चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे मी. विसरणार नाही ती की तिला मल्लिका राजवाडे भेटली होती. मल्लिका राजवाडे काय करू शकते ना हे तिला मी आत्ता लवकरच दाखवून देईन. नाही जर तिला तिची लायकी दाखवली तर माझंसुद्धा नाव मल्लिका नाही. एवढी कुठची ती रस्त्यावरती वाढलेली, लहानाची मोठी झालेली, चाळीबिळीतली मुलगी, मिडल क्लास, लो कॅटेगरी माझ्यासमोर शहाणपणा दाखवणार, मला ती ॲटिट्यूड दाखवणार, माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करणार, मला ती चॅलेंज करणार. आता बघच मी काय करते ते. आता अंशुमन विचारतो, मॉम तू करणार काय आहेस. त्याबरोबर ती म्हणते, ते फक्त तुम्ही बघत जा. अंशुमन म्हणत असतो, मॉम हे बघ, जे काही करशील ना ते फुल प्रूफ प्लॅन नाही कर, कारण काय आहे ना, आजपर्यंत जेव्हा तू काहीतरी करायला गेली असते स्वानंदीच्या विरोधात तेव्हा ती स्वानंदी नाही पण आपणच अडकलो आहे. आणि ती स्वानंदी मात्र प्रत्येक वेळी सुटलेली आहे आणि ती ग्रेट सिद्ध झालेली आहे, कारण तिने संकटावर मात वगैरे केली असं सगळ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता जे काही करशील ना त्याचा विचार कर. त्याबरोबर आता लगेचच इकडे अर्पितासुद्धा तिला म्हणते, हो मॉम, अंशू जे बोलतोय ना ते अत्यंत बरोबर आहे. आपल्याला जे काही करायचं आहे ते सगळं विचारपूर्वक करायचं आहे. काहीही झालं तरी आपण घाई करून चालणार नाही. तूच म्हणालीस ना, आपली एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. मग आपल्याला छोट्यातली छोटी चूकसुद्धा करायची नाही आहे, लक्षात ठेव मॉम. आणि आता आजी किंवा समरदादाच्या आधी ना तो स्वानंदी नावाचा काटा आपल्याला बाजूला करायचा आहे. एकदा का तो स्वानंदी नावाचा काटा आपल्या वाटेतनं बाजूला गेला ना की मगच पुढे आपल्याला काहीतरी करता येईल. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे समर हा स्वतः आनंदच्या वरती घरात येतो आणि आनंदचा हात पकडून तो आनंदला म्हणतो की सोड ना आता राग, कर ना मला माफ, झाली माझ्याकडनं चूक, पण आज मी तुला शब्द देतो की पुन्हा आपल्या मैत्रीत कधीच वाद होणार नाही. मग आता हे असं म्हटल्यावर आनंदसुद्धा समरचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अरे मित्रा, मी तुझ्यावर कधी एवढा वेळ राग धरून ठेवू शकतो का. आणि
आता तू एवढं बोललास ना, आपल्या मैत्रीत पुन्हा कधीच अंतर येणार नाही, हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यावर समर म्हणतो, नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि आपल्या एकीचा पुन्हा एकदा नवीन प्रवास. आणि मग आनंद आणि समर दोघंजणं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. समर म्हणत असतो, आनंद तुला माहिती आहे तू नाही आहेस पण किती प्रॉब्लेम्स होत आहेत, तू नाही आहेस म्हणून सगळं किती कॉम्प्लेक्स झालं आहे ते. तुझ्याशिवाय ना माझं जगणं अवघड आहे रे. अरे म्हणजे माझ्या डोक्याला बिलकुल त्रास न ठेवता प्रत्येक गोष्ट किती सुपीक पद्धतीने तू हँडल करायचास. खरंच असं म्हणतात, माणूस जवळ असलं की त्याची किंमत नसते, पण लांब गेल्यावरच त्याची किंमत कळते. ते माझं तुझ्या बाबतीत झालं आहे. आता मला कळलं आहे आनंद, तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहेस, खूप महत्त्वाचा. त्याबरोबर लगेचच आनंद म्हणतो, बसकर पगले रुलाय ग्या क्या. त्याबरोबर आता दोघंही मित्र खळखळवून हसतात आणि मग दोघंही एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि आता पुन्हा कधीच आपल्या मैत्रीत भांडण होणार नाही अशी शपथ घेतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.